गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवरती आज वसईविरार महापालिकेमध्ये महापौर यांनी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये सर्व प्रशासनासोबत चर्चा करण्यात आलेली आहे। सध्या आपल्यासोबत महापौर आहेत, तर सर काय सांगणार, आज कशा पद्धतीची बैठक होती, काय या बैठकीतून निवारा निघाला? साधारण एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे युद्ध परिस्थितीमुळे की सिलेंडर आपल्याला मिळेल का नाही, आणि त्यामुळे लांबच लांब रांगा काही ठिकाणी लागायला लागलेल्या आहेत। त्याच्यातनं वाद व्हायला लागल्या आणि काही लोकांनी येऊन आम्हाला विनंती केलेली आहे की बाबा ही अशी परिस्थिती आहे आणि वाढवू शकते परिस्थिती वाईट। त्यासाठी आम्ही सर्वच अधिकाऱ्यांना बोलून एक बैठक, आमचे आयुक्त आहेत त्यांनी पुढाकार घेतला त्याच्यामध्ये, आणि सर्व प्रशासनातील अधिकारी जे होते, पोलीस विभागातील होते, रेव्हेन्यू विभागाचे होते, गॅस एजन्सीवाले होते, काही गॅस कंपनी, गुजरात गॅस कंपनीवाले होते, हॉटेलवाले होते, खाकरा इंडस्ट्रीवाले होते, असे सगळ्यांची एक बैठक आयोजित केली होती। आज वसई तालुक्यामध्ये खाकरा इंडस्ट्रीवर चालणारे मोठ्या प्रमाणामध्ये महिला आहेत की ज्या 50,000 वरती महिला असू शकतील, आणि त्याच्यात खाकरा इंडस्ट्री म्हणून 31,000 कामगार त्यांच्याकडे काम करतात, आणि त्यांना सिलेंडरचा तुटवडाच जाणवू लागला होता। आणि मग यावर मार्ग काढण्यासाठी ही बैठक सगळ्यांसाठी घेतली होती। हॉटेल इंडस्ट्रीवाले देखील हैराण झालेले होते। तर रेसिडेन्शियल जो घरगुती वापरण्याचा सिलेंडर आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याच्यात कुठेही तूट नाही मिळत, फक्त कमर्शियलमध्ये आहे, आणि कुणीही घाबरून न जाता त्यांचा कसा पुरवठा वाढवता येईल यासाठी पोलिसांनी काय काय करू शकतात, प्रांतसाहेबांनी काय काय करू शकतात याबाबत मार्गदर्शन केलं। आयुक्त साहेबांनी हायर ऑथॉरिटीशी बोलणं करून घेतलं, ऑनलाईन देखील बोलणं झालेलं, व्हिडिओ कॉन्फरन्स देखील झाली, आणि त्याच्यामध्ये त्यांचं देखील मार्गदर्शन झालं। आणि त्याच्यात राज्य आणि केंद्र सरकारला ॲज अ महापौर म्हणून मी त्याच्यात विनंती करणार आहे का काय गोष्टी करायला पाहिजेत आणि काय काय कमर्शियलमध्ये पुरवठा करता येईल आपल्याला। कारण शेवटी हॉटेल इंडस्ट्री असेल किंवा खाकरा इंडस्ट्री असेल, फूड प्रोसेस, तर बऱ्याच जणांच्यावर अवलंबून हे कामगार आहेत, आणि काही कामगार असे आहेत का ते जर बंद झाले तर ते गावाला निघून गेले तर येऊ शकत नाही, आणि मोठं एक संकट आर्थिक येऊ शकतं। म्हणून ह्याच्यातनं कमर्शियल कसं देता येईल त्यासाठी प्रयत्न झाले, बोलणं झालं त्याच्यामध्ये, आणि समस्या सुटेल। त्याचप्रमाणे ह्याच्यातनं वाद लाईन लागू नये म्हणून पहिला तर एक लाईनमध्ये सिलेंडर देणं बंद, घरोघरी घरपोच सिलेंडर एजन्सी देणार आहे। त्याच्यात जेवढे पण लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील त्या विभागामध्ये अशा एजन्सीवाल्यांना किंवा नागरिकांना सहकार्य करण्यासाठी हात पुढे केलेला आहे। पोलीस विभागाने देखील आणि रेव्हेन्यू विभागाने देखील ह्याच्यामध्ये कसा पुढाकार घेता येईल हे बघितलेलं आहे। आमचे आयुक्त सूर्यवंशी साहेब असतील किंवा पोलीस विभाग असेल, हे सगळे यामध्ये सहकार्य करणार आहेत। सर, आपण जर बघितलं तर घरगुती जे लोक आहेत हे गॅसच्या एजन्सीवर जाऊन रांगा लावत आहेत, आणि त्याचा परिणाम कुठेतरी लोकांवरती आला असल्यामुळे आज लोक हतबल झालेले आहेत। त्यामुळे लोकांना कशा पद्धतीने दिलासा आहे या बैठकीचा? लोकांना एक विनंती आहे का घरगुती वापरात ते सिलेंडर कमी नाहीत, ते तुम्हाला घरपोच मिळतील। कोणी काळाबाजार करत असेल, तुमच्याकडे पैसे मागत असेल तर नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करावी। कमर्शियलवाले जे पण आहेत, खाकरा इंडस्ट्रीवाले असतील, हॉटेल इंडस्ट्रीवाले असतील, त्यांचा कोटा कसा वाढवावा यासाठी प्रयत्न झालेला आहे। त्यांनी देखील पॅनिक होऊ नये, आणि काही समस्या असल्यात येत्या 15 दिवसामध्ये परत अशी बैठक आम्ही आयोजित करणार आहोत। सर, निश्चितच आपण जर बघितलं असेल तर ही गॅसची टंचाई कधीपर्यंत दूर होईल, आणि लोकांना जो मुबलक जो गॅस आहे तो ऑनलाईन बुकिंग होत होता, त्यानंतर 8 ते 10 दिवसाचा कालावधी त्यामध्ये लागतोय, आणि जे गॅसधारक आहेत त्यांना कुठेतरी गॅस वेळेवरती मिळत नसल्यामुळे हे परिणाम त्यांना भोगावे लागतात। त्यामुळे लोकांना खऱ्या अर्थाने वसई तालुक्यामध्ये गॅसचा साठा आहे किंवा नाही, आणि कसा मिळेल? बघा, बरंचसं असं झालं काय, या परिस्थितीमुळे बऱ्याच जणांनी जी मागणी होती त्याच्यापेक्षा अधिक मागणी झाली, आणि त्याच्यामध्ये लोकांनी घरामध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे। ते एकच विनंती करेल का तुम्ही असे काही पॅनिक होऊन स्टोअर करू नका, किंवा चुकीच्या मार्गाने आपले सिलेंडर दुसऱ्यांना देऊ नका। भरपूर साठा आहे असं आता आम्हाला राज्य आणि केंद्राकडनं आश्वासन मिळालेलं आहे ऑनलाईनवर की बाबा आमच्याकडे भरपूर आहे, चिंता करण्यासाठी नाही। रेसिडेन्शियलसाठी, कमर्शियलसाठी जी काही तुटवडा होता त्यासाठी देखील बोलणं झालेलं आहे, त्यांना देखील कोठा वाढवून मिळणार आहे। तसेच यावर काही अडचण आल्यास 15 दिवसांनी परत आम्ही सर्वांचीच, म्हणजे हॉटेलवाले असतील, इंडस्ट्रीवाले असतील, एजन्सीवाले असतील, कंपन्या असतील, गॅसच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे अधिकारी होते, पोलीस डिपार्टमेंटचे होते, आमची महापालिका संपूर्ण होती, आम्ही सगळेजण 15 दिवसानंतर परत यावर रिव्ह्यू घेण्यासाठी बसणार आहोत। सर, आपण जर बघितलं तर आपल्या वसईविरार क्षेत्रामध्ये जे गॅसच्या आधारावरती जे बिझनेस करणारे किंवा वडापाव असतील, खाद्यपदार्थ विक्रेते करणारे आहेत, त्यांचे मात्र कुठेतरी आता त्यांच्या घरात कुठेतरी अन्न शिजत नाही आहे।
बघा म्हणूनच सांगितलं की जे सिलेंडर कमी नाहीत, फक्त चुकीच्या मार्गाने सिलेंडर तुम्ही आणू नका. कमर्शियल सिलेंडर जे आहेत त्यांना त्या पद्धतीने मिळणार आहेत. फक्त तो साठा वाढवण्यासाठी, त्यांना कोटा वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आणि सर्व स्तरावर आम्ही ते प्रयत्न करत आहोत. काय आव्हान असेल सर? लोक पॅनिक आहेत. लोकांना आव्हान आहे का बाबा घरामध्ये कुठचाही साठा करून ठेवू नका गॅसचा. सगळ्यांना सिलेंडर मिळतील. स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या मदतीसाठी असतील. सिलेंडर घरपोच येईल आणि घरपोच जर कोणी देत नसेल तर आम्हाला कळवा. आम्ही योग्य ती त्याच्यावर कारवाई करू. कारण आता त्यांनी आश्वासन दिलेलं आहे का लाईन लावायची नाही, घरपोच आम्ही देऊ सिलेंडर. आम्ही सगळी प्रशासन त्यांच्या मागे आहोत. तुम्हाला काही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. निश्चितच आपण जर बघितलं असेल तर ही बैठक आज प्रशासनाच्या वतीने आणि महापौर अजिव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रशासनासोबत पार पडलेली आहे आणि कुठेही लोकांनी पॅनिक न होता गॅसचा पुरवठा हा अनियमित सर्वांना होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे. संदीप गायकवाड, EPS मराठी, विरार.